नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रतिकूल परिस्थितीत देशाचं संरक्षण करणाऱ्या वीर जवानांना यंदाची दिवाळी समर्पित. पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विविधता आणि एकता असलेल्या सामर्थ्यवान भारतात फुटीरतावादी शक्तींना रोखायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सरहद्दीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानच्या कुरापती चालूच. कुपवाड्यात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू. सांगलीचे वीरपुत्र हुतात्मा नितीन कोळी यांचा पार्थिव देह आज त्यांच्या गावी पोहोचणार. उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. हिमाचल प्रदेशमधल्या किन्नौर गावात पंतप्रधानांनी केली सीमेवर खडा पहारा देणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी. लक्ष्मीपूजनाचा आज देशभर उत्साह. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पहिल्यांदाच दिवाळी साजरी. आणि आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत आज भारत पाकिस्तान दरम्यान अंतिम लढत. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या वीर जवानांच्या मागे संपूर्ण देश उभा आहे. जवानांच्या समर्पणाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. त्यामुळेच यंदाची दिवाळी ही भारतीय जवानांना समर्पित आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. देशातील जनतेशी संवाद साधणाऱ्या आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमाच्या 25व्या भागात ते आज बोलत होते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ असो, प्रत्येक टप्प्यावर भारतीय जवान राष्ट्रभावनेनं प्रेरित होऊन काम करतात अशा शब्दात पंतप्रधानांनी भारतीय जवानांचं कौतुक केलं. ये हमारे जवान किस किस प्रकार से कष्ट झेलते हैं. हम जब दिवाली मना रहे हैं, कोई रेगिस्तान में खड़ा है, कोई हिमालय की चोटियों पे, कोई उद्योग की रक्षा कर रहा है, तो कोई एयरपोर्ट की रक्षा कर रहा है. कितनी कितनी जिम्मेवारियां निभा रहे हैं. हम जब उत्सव के मूड में हो उसी समय उसको याद करें तो उस याद में भी एक नई ताकत आ जाती है. एक संदेश में सामर्थ्य बढ़ जाता है और देश ने करके दिखाया. आपल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय नागरिक संदेश पाठवून जवानांच्या पराक्रमाच्या स्मृती जागवत आहेत. सुरक्षा बल के जवानों को तो हम कल्पना नहीं कर सकते. इतना हौसला बुलंद करने वाला आपका एक संदेश ताकत के रूप में प्रकट हुआ है. स्कूल हो, कॉलेज हो, छात्र हो, गांव हो, गरीब हो, व्यापारी हो, दुकानदार हो, राजनेता हो, खिलाड़ी हो, सिने जगत हो, शायद ही कोई बचा होगा जिसने देश के जवानों के लिए दिया न जलाया हो, देश के जवानों के लिए संदेश न दिया हो. मीडिया ने भी इस दीपोत्सव को सेना के प्रति आभार व्यक्त करने का अवसर में पलट दिया. एकता आणि विविधता आपल्या भारत देशाचं सामर्थ्य आहेत असं सांगत फुटीरवादी शक्तींना रोखायला हवं असं ते म्हणाले. भारत एकसंध राहावा आणि देशात एकता नांदावी यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान मोलाचं आहे असं सांगत त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पटेलांनी दिलेला एकतेचा मूलमंत्र हाच भारताचा पाया आहे असं पंतप्रधान म्हणाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचंही त्यांनी स्मरण केलं. की चाणक्य के बाद देश को एक करने का भगीरथ काम सरदार वल्लभभाई पटेल ने किया. आजाद हिंदुस्तान को एक झंडे के नीचे लाने का सफल प्रयास, इतना बड़ा भगीरथ काम जिस महापुरुष ने किया, उस महापुरुष को शत शत नमन. 31 अक्टूबर एक तरफ सरदार साहब की जयंती का पर्व है, देश की एकता का जीता जागता महापुरुष, तो दूसरी तरफ श्रीमती गांधी की पुण्यतिथि भी है. केरळ, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी हागणदारी मुक्त राज्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. सरहद्दीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानच्या कुरापती चालूच आहेत. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या जंगलात सीमा सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या जंगलात सुरक्षा दलाकडून दहशतवाद विरोधी मोहीम राबवली जात होती. या दरम्यान सुरक्षा दलाचा दहशतवाद्यांशी संघर्ष झाला. ही चकमक अजूनही चालूच आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमधल्या सीमेवर पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असलं तरी भारतीय जवान त्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
अशाच एका कारवाईत उत्तर काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात केरान या भागात नियंत्रण रेषेकडील 4 पाकिस्तानी छावण्या भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केल्यात. जम्मू आणि काश्मीरमधल्या माछिल क्षेत्रात काल नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्करानं केलेल्या गोळीबारात शहीद झालेला राज्यातला सीमा सुरक्षा दलाचा जवान नितीन सुभाष कोळी याचा मृतदेह आज सांगली जिल्ह्यातल्या दुधगाव इथं पोहोचण्याची शक्यता आहे. नितीन कोळी शहीद झाल्याचं वृत्त आल्यावर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. दिवाळी दरम्यान घरांवर लावलेले कंदीलही उतरवण्यात आलेत. नितीन कोळी 2008 साली सीमा सुरक्षा दलात दाखल झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरून शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही दिवाळी भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या जवानांबरोबर साजरी करत आहेत. हिमाचल प्रदेशातल्या किन्नौर इथं आज त्यांनी जवानांबरोबर दिवाळी साजरी केली तसंच संवादही साधला. त्यानंतर त्यांनी चांगो या गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. उत्तराखंडमधल्या भारत चीन सीमेवरील शेवटचं गाव असलेल्या मानामध्ये पंतप्रधान आज जाणार आहेत. तसंच पंतप्रधान बद्रीनाथलाही भेट देतील. डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचं आणि देशवासियांचं रक्षण करणाऱ्या बहादूर सैनिकांना देशवासियांनी दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. समाजाच्या सर्व स्तरातील 10 लाखाहून अधिक लोकांनी विविध माध्यमांद्वारे सैनिकांना शुभेच्छा दिल्यात. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. देशभर दिवाळी मंगलमय वातावरणात जल्लोषात साजरी होते. दसरा, दिवाळी किंवा एकंदरीत सणांचं महात्म्य राखणारी भारतीय संस्कृती. हे सण चैतन्य, आनंदाची उधळण करत येतात आणि जनमानसाला ऊर्जा देऊन जातात. पण आपण हे सारं करू शकतो ताणतणावविरहित वातावरणामुळे. आणि हे वातावरण आपल्याला लाभतं ते आपल्या सीमा सुरक्षित असल्यामुळे. हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सीमांचं रक्षण करणाऱ्या ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता अहोरात्र डोळ्यात तेल घालून जागणाऱ्या सैनिकांमुळे. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतोठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. हे सारे सण उत्सव घरादारापासून शेकडो मैल दूर असलेल्या सैनिकांनाही साजरे करता यावेत यासाठी पंतप्रधानांनी यंदाची दिवाळी जवानांसोबत साजरी करून देशबांधवांना त्यात सामील होण्याचा संदेश दिला आहे. इंसान के हम रखवाले, पहरेदार हिमालय के हम शौके हैं तूफान के, सुनकर गर्ज हमारी सीने फट जाते चट्टान. दिवाळीचा सण म्हटला की फटाके आलेच. मात्र काही फटाक्यांच्या आवाजातून ध्वनी प्रदूषण तसंच त्यातील वायूंमुळे वायू प्रदूषण होतं. याचा लहान मुलं, वयोवृद्ध तसंच रुग्णांवर जास्त परिणाम होतो. याबाबत आयुर्वेदाचार्य डॉक्टर आबासाहेब गडदे यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली. फटाके दिवाळीच्या काळात जे फटाके वाजवले जातात त्या फटाक्यांच्या हिशोबानं जो शरीरावरती परिणाम येतो तो वयाच्या हिशोबानं आणि अवयवांच्या हिशोबानं 3 वेगळ्या पद्धतीने येत असतो. खरं तर गव्हर्नमेंटनं जी आपली डेसिबलची मर्यादा घालून दिली त्याचा विचार फारसा न करता खरं तर छोट्या छोट्या फटाक्यांच्या आवाजाने काही पित्त प्रकृतीचे नाजूक लोक जे असतात त्यांना छोट्या फटाक्याने त्रास होऊ शकतो. ह्या फटाक्यांचा कानावरती, डोळ्यावरती आणि मानसिक स्थैर्य ढासळण्यासाठी खूप मेजर इम्पॅक्ट येत असतो. त्यामुळे खरं तर लोकांनी आवाजा व्यतिरिक्त जे पाऊस किंवा तत्सम आवाज विहिरीत जे फटाके ते वाजवले तर त्यांच्या हिशोबानं आरोग्याच्या हिशोबानं खूप फायदा होऊ शकतो. लहान मुलांनी एकदा जर फटाक्यांच्या आवाजाने भीती घेतली तर आयुष्यभर त्यांचं मानसिक स्थैर्य फारसं राहत नाही. कानाच्या हिशोबानं म्हटलं तर कानाच्या पडद्याचे मेजर विकार येऊ शकतात फटाक्यांच्या आवाजामुळे आलेले, आणि जे आयुष्यभर कधी दुरुस्त होऊ शकत नाहीत. डोळ्यांच्या हिशोबानं जे आजारपण येऊ शकतात ते डोळ्याचा जो काळवोळ आहे त्याच्यावरती जर एखादी ठिणगी जरी पडली तर आयुष्यभरासाठी अंधत्व येऊ शकतं. त्यामुळे लोकांनी खरं तर
क्षणभराच्या आनंदासाठी आयुष्यभरासाठी अंधत्व बाधिर किंवा मानसिक आजाराला आमंत्रण देण्यापेक्षा तो क्षण तो आनंद वेगळ्या पद्धतीने जर साजरा केला, आवाज विरहित फटाके वाजवून जर साजरा केला तर तो सगळ्यांच्या हिशोबाने चांगला आहे, आरोग्यासाठी उत्तम आहे. वाशिम जिल्ह्यातल्या इलखी गावात गेल्या 15 दिवसांपासून संपूर्ण अंधार असून वीज वितरण कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे वाशिमवरून जाम मार्गे पुसदला जाणारा रस्ता काही काळाकरता अडवण्यात आला. ऐन सणासुदीच्या काळात वीज पुरवठा नसल्यानं नागरिक त्रस्त झालेत. वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क करूनही प्रश्न सुटलेला नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. वीज वितरण कंपनीकडून तातडीनं वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. लाईनच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोणताही अधिकारी असो, कोणतेही प्रशासनिक अधिकारी असो, कोणी येत नाहीत, कोणी पाहत नाही. तक्रारी दिल्या तरी तक्रारी घेत नाहीत आणि फोन तर त्यांचा म्हणजे सदैव नॉट रिचेबलच असतो. आमचं सांगणं एवढंच आहे की आमची लाईन असो, स्ट्रीट लाईन असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, योग्य ते बसवून त्याचं मेंटेनन्स करून द्यावं आणि आमच्या मागण्याकडे त्यांनी पूर्णपणे लक्ष द्यावं. केंद्र सरकारकडून अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी 3% निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट बँकेत जमा केले जातात. कोल्हापूर महापालिकेचा अपवाद वगळता इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था हा निधी अपंगांच्या खात्यावर जमा करतात. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेनेही या नियमाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं काल आयुक्तांच्या दारात चटणी भाकरीचं आंदोलन झालं. या प्रश्नावर कोल्हापूर महापालिकेमध्ये 5 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अपंगांच्या खात्यामध्ये 3% निधी जमा करण्याविषयी निर्णय घेतला जाणार नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा प्रहार अपंग क्रांती संघटनेनं आज दिला. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमुळे येत्या काही वर्षात धुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज धुळ्यात एका पत्रकार परिषदेत सांगितलं. सुरत नागपूर महामार्ग, धुळे सोलापूर महामार्गाचं चौपदरीकरण, कन्नड घाटातील बोगद्याचं काम यावर 15,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत. 5 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती भामरे यांनी दिली. दरम्यान डॉक्टर सुभाष भामरे गौरव समितीतर्फे डॉक्टर सुभाष भामरे यांचा काल धुळ्यात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना समितीतर्फे मानचिन्ह, अशोकस्तंभ आणि सैनिकांचा अभिमान म्हणून प्रतिकात्मक रणगाडा प्रदान करण्यात आला. यावेळी माजी खासदार बापू चौरे, आमदार DS अहिरे, माजी आमदार सदाशिव माळी उपस्थित होते. अॅट्रॉसिटी कायदा कडक करण्यात यावा, मराठा, धनगर तसंच मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे येत्या 12 डिसेंबरला नागपूर विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी नागपूर इथं रवी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मोर्चात सहभागी होण्यासाठी अन्य रिपब्लिकन पक्षांशीही चर्चा करण्यात येणार असून संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील असा विश्वास गवई यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करावी, बढतीमधल्या आरक्षणासंदर्भातलं विधेयक लोकसभेत संमत करावं अशा मागण्याही यावेळी करण्यात येणार आहेत असं गवई यांनी सांगितलं. कुणाच्याही विरोधातला हा प्रतिमोर्चा नसेल असंही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. औरंगाबाद शहराच्या औरंगपुरा भागातल्या जिल्हा परिषद मैदानावरील फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीप्रकरणी महानगरपालिका आयुक्तांनी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना निलंबित केलं असल्याचं वृत्त आहे. काल सकाळी लागलेल्या भीषण आगीत 185 दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगीत अनेक दुचाकी आणि 4 चाकी वाहनंही भस्मसात झाली. या आगीमुळे कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली. या प्रकरणी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी चौकशीचे आदेश दिलेत. महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नगरसेवकांची काल तातडीची बैठक घेतली. या दुर्घटनेची चौकशी करून 3 दिवसात अहवाल सादर केला जाईल असं आश्वासन बकोरिया यांनी दिलंय. महापौर त्रिंबक तुपे यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत घोषित केली आहे.
अलीकडच्या काळात शेती व्यवसाय परवडण्याचा झाल्याचं बोललं जातं, मात्र निष्ठेनं आणि जिद्दीनं जमीन कसणाऱ्याला धरणीमाय कधीही निराश करत नाही याचाच प्रत्यय आणून दिलाय वाशिम जिल्ह्यातल्या एका महिलेनं. वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातल्या घाटा गावातले विष्णू सोमटकर यांच्याकडे 25 वर्षांपूर्वी 7 एकर कोरडवाहू शेती होती. पण शेतीमधून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याच्या समजुतीनं त्यांनी शेती करणं सोडून इतर व्यवसायाकडे वळायचं ठरवलं. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या त्यांच्या पत्नी वंदनाताई सोमटकर यांना मात्र हे मान्य नव्हतं. त्यांनी ही शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला शेतात पाण्याची सोय करण्यासाठी त्यांनी कृषी विभागाकडून 24 बाय 24 फुटांचं शेततळं घेतलं. त्यात भाजीपाल्याचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करायला सुरुवात केली. 10 गुंठे क्षेत्रावर कृषी विभागाच्या मदतीनं नेट शेड उभारून त्यात मिरचीचं उत्पादन घेतलं. यातून त्यांना 2.5 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. याचा खर्च 50,000 60,000 रुपये जाऊन तरी पण 3-3.5 लाख रुपये उरा लागले. तर त्याच्यात मासुळी आणून टाकलेली आहे, खाद्य टाकायचं दररोज, त्याचं सोय चांगली घ्यायची. त्याच्यात पण 1 लाख रुपयाची असे म्हणतात, तरी पण 60-70 हजाराची मासुळी निघाय पाहिजे. वंदनाताईंच्या शेतात आज भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, चवळी, मिरची, पालक अशा वेगवेगळ्या भाज्यांचं उत्पादन होत आहे. यातून त्यांना भरघोस नफाही मिळत आहे. कृषी विभागाच्या कल्याणकारी योजनांचा योग्य प्रकारे उपयोग केला तर शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास सहज शक्य असल्याचा परिपाठच वंदनाताईंनी घालून दिला आहे. पारंपरिक प्रथा परंपरांना वगळून महिला सुद्धा सुधारणा आणि बदलांच्या प्रतिनिधी बनू शकतात आणि स्वानुभवातून इतरांना प्रेरणादायी ठरू शकतात, हेच महाराष्ट्रातल्या 3 महिलांनी सिद्ध केलंय. त्यांनी सर्व अडचणींवर मात करून आपल्या कुटुंबियांना केवळ आरोग्याचं महत्त्वच पटवून दिलं नाही, तर घरात शौचालय बांधण्यासाठी पुढाकारही घेतला. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर इथल्या सुवर्ण लोखंडे, वाशिमच्या संगीता आव्हाळे आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या मोझर इथल्या चैताली राठोड यांचा त्या महानगरपालिकांनी स्वच्छता दूत म्हणून गौरव केला. संगीता आव्हाळे यांनी सासरी शौचालय बांधण्यासाठी थेट मंगळसूत्र विकलं आणि आपल्या मुली आणि कुटुंबियांमध्ये स्वच्छ शौचालयाची सवय रुजवली. सासरी शौचालय नसल्याचं लक्षात आल्यावर चैताली राठोड यांनी लग्नात बडदास्त ठेवण्याचा खर्च करण्याऐवजी शौचालय बांधण्यासाठी तो पैसा वापरावा हे पालकांना पटवून दिलं. सुवर्ण लोखंडे यांनी महिलांचा स्वयंसहाय्यता गट स्थापन केला आणि घरात शौचालय बांधण्यासाठी सुवर्ण जयंती ग्राम समूह रोजगार योजनेअंतर्गत कर्ज मिळवलं. कुटुंबाच्या आरोग्यासाठी महिलांनी पुढाकार घेतल्यास असे कित्येक बदल घडू शकतात याचं प्रत्यंतर या निमित्तानं समोर येत आहे. सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती आता जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र, PB मार्ग, वरळी, मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. आज लक्ष्मीपूजन. अश्विन वद्य अमावस्येला संध्याकाळी घरोघरी सोन्या चांदीच्या पेढ्यांमध्ये कार्यालयात लक्ष्मीपूजन केलं जातं. अमावस्येचा दिवस असूनही घराघरात रस्त्यावर दुकानांमधून दीपज्योती नमस्तुतेचा गजर आणि उजळलेले दिवे यामुळे अमावस्येचा काळोख कुठे पळून जातो आणि दुरितांचे तिमिर क्षणात कसे नाहीसे होतात याचा अनुभव देणारा आजचा दिवस. या दिवशी सोनं नाणं रोकड पूजली जाते. व्यापारी सर्व हिशोबाच्या वह्यांचं पूजन करतात. तसंच नवीन केरसोणी घेऊन तिला लक्ष्मी मानून तिच्यावर हळद कुंकू वाहून तिचीही पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला जातो. नशिबी निराधार अनाथ राहण्याचं दुर्भाग्य आणि त्यातच अंध व अपंगत्व वाट्याला आल्यानं सतत समाजापासून वंचित राहणाऱ्या गरिबांसोबत अहमदनगरच्या आजी-माजी शिक्षकांनी आज आगळी-वेगळी दिवाळी साजरी केली. अहमदनगर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमधले शिक्षक गेल्या 8 वर्षांपासून हा अभिनव उपक्रम राबवत आहेत. आज त्यांनी अनाथ निराधारांना उटणं लावून आंघोळ घातली. तसंच सर्वांना नवीन कपडे दिले आणि मिठाई वाटण्यात आली. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रेल्वे स्थानकावर बेवारशी जीवन जगणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणून आपली आणि त्यांचीही दिवाळी साजरी करण्याचा शिक्षकांचा हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे.
अनेक ठिकाणी दिवाळी मंगलसुरांच्या साथीनं साजरी होते. राज्यात विविध ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत. नवी मुंबईतल्या खारघर इथल्या रांजणपाडा इथं आज दिवाळी पहाटेच्या सुमधूर संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. सुभाष सातारकर यांच्या सनई वादनानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पंडित श्रीनिवास जोशी, श्रुती पाटील, पंडित निवृत्तीबुवा चौधरी यांच्या गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. नागपुरात सुद्धा रेशीमबाग इथं स्वरमधुरा संस्थेतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात राजेश ध्रुवकर, गुणवंत घटवाई, श्रद्धा जोशी, आकांक्षा नगरकर या कलावंतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते. जगात विविध देशांमध्ये भारतीयांचा मोठा सण असलेली दिवाळी नेहमीच साजरी होत असते. मात्र अमेरिकेत न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पहिल्यांदाच दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीनिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाची इमारत रोषणाईनं झगमगून गेली आहे. पारंपरिक भारतीय दिव्यांची तसंच दिवाळी शुभेच्छा देणारी रोषणाई इमारतीवर केली आहे. दिवाळीची लोकप्रियता आणि भारताचं जगात निर्माण होत असलेलं मजबूत स्थान या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र पहिल्यांदाच दिवाळी साजरी करते. त्याबद्दल भारतानं आभार व्यक्त केलेत. यापूर्वी जून महिन्यात योग दिनही संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात साजरा करण्यात आला होता. मलेशियात चालू असलेल्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य लढतीत दक्षिण कोरियावर पेनल्टी शूटआउटवर 5-4 गोलनं मात करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात आज भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर पडणार आहे. दोन्ही संघांनी आज आक्रमण आणि बचाव यांचा सुरेख मेळ साधत एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न केला. अखेर निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरी झाली. त्यानंतर वाढीव वेळेतही ही बरोबरी कायम राहिल्यानं सामना पेनल्टी शूटआउटवर गेला आणि अखेर भारतानं 5-4 गोलनी दक्षिण कोरियावर मात केली. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत पाकिस्ताननं यजमान मलेशियावर बाजी मारली. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. प्रतिकूल परिस्थितीत देशाचं संरक्षण करणाऱ्या वीर जवानांना यंदाची दिवाळी समर्पित, पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विविधता आणि एकता असलेल्या सामर्थ्यवान भारतात फुटीरतावादी शक्तींना रोखायला हवं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सरहद्दीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानच्या कुरापती चालूच, कुपवाड्यात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू. सांगलीचे वीरपुत्र हुतात्मा नितीन कोळी यांचा पार्थिव देह आज त्यांच्या गावी पोहोचणार. उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. हिमाचल प्रदेशमधल्या किन्नौर गावात पंतप्रधानांनी केली सीमेवर खडा पहारा देणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी. लक्ष्मीपूजनाचा आज देशभर उत्साह, संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पहिल्यांदाच दिवाळी साजरी. आणि आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत आज भारत पाकिस्तान दरम्यान अंतिम लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.